सत्यमेव जयते फार्मर कप 26 त्यांचं विषमुक्त शेती हे आम्हाला खूप आवडलं, म्हणून आम्ही हा एक सामाजिक उपक्रम करायचं ठरवलं. आमच्या शेतातून पिकवलेले त्या धान्याचं आम्ही वारकऱ्यांना जेवण दिलेलं आहे. कोणी बाजरीचं पीठ आणलं तर कोणी ज्वारीचं, कोणी डाळ बेसन पीठ घेऊन आलं तर कोणी लसूण खोबरं. आपल्या शेतीमध्ये पिकवलेले मोती मोठ्या भक्तिभावाने घेऊन या शेतकरी महिला वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पंढरीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना या बचत गटाच्या महिला अन्नसेवा देतात. वारकऱ्यांना आपल्या शिवारात पिकवलेल्या केमिकल मुक्त धान्याच्या भाकरीचा घास भरवला की प्रत्यक्ष विठुरायालाच भोग चढवल्याचं समाधान मिळतं, असं या महिला आनंदानं सांगतात. वारकऱ्यांना अन्नदान करून विषमुक्त शेतीचा संदेश देणारी आजची सॅल्यूट स्टोरी. ताई काय सांगणार, काय उपक्रम आहे आपला? आम्ही कृषी कन्या शेतकरी महिला गट झगलवाडी येथून आलो आहे. आम्ही या दिंडीला आज जेवण करण्यासाठी सर्वांनी मिळून मदत केली आहे आणि स्वयंपाक केला आहे. पिठलं भाकरी, घुटं आणि भात असा मेनू ठरवून जेवण दिलं दिंडीला. दरवर्षी करता का? किती वर्ष? दरवर्षीच करतो आम्ही. जवळजवळ आता 15-16 वर्ष झालं हे चालू केलेलं आहे, पण आत्ता गटाच्या माध्यमातून यंदा पहिल्यांदा केलं आहे. कशी संकल्पना सुचली हे असं करावं, असं का वाटलं? आम्ही सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता यंदा सहभाग घेतला आहे. त्यांचं विषमुक्त शेती हे आम्हाला खूप आवडलं, मग त्यांना काहीतरी असं सामाजिक उपक्रम हवे आहेत, म्हणून आम्ही हा एक सामाजिक उपक्रम करायचं ठरवलं. कसं नियोजन करतं सगळं ह्या उपक्रमाचं? कसं घरून निघायचं, किती काय, कसं नियोजन? आम्ही असं संध्याकाळची एक मीटिंग ठेवतो आणि त्याच्यामध्ये ही सगळी सहभागी होतात आणि त्याच्यानंतर ते नियोजन वेळेचं म्हणा, येण्याचं, ते जे काय आहे ते व्यवस्थित मग करतो त्या टायमिंगमध्येच. कसं वाटतं वारकऱ्यांना? खूप छान वाटतं. वारीमध्ये सहभागी नाही का वाटत? होणार आहे ना, आता झालं का? वारकऱ्यांना जेवण दिलं म्हणजे पंढरपूर घडलं नाही, आम्ही पंढरपूरला पण जाऊन आलेलो आहे आणि जातो पण आम्ही पंढरपूरला, आणि लोणंदमधून तरडगावपर्यंत पायीवारी पण दरवर्षी करतो. यंदा आम्ही ते जेवण दिलेले आहे लोकांना. वारकऱ्यांना जेवण दिलं म्हणजे विठ्ठलाला जेवण दिलं. हो, विठ्ठलाला जेवण दिलं आम्ही. आणि विषमुक्त शेतातूनच आम्ही धान्य आणून वारकऱ्यांना जेवण दिलेले आहे. म्हणजे हे जे काही धान्य आहे ते तुम्ही तुमच्या शेतात? आमच्या शेतातून पिकवलेले त्या धान्याचं आम्ही वारकऱ्यांना जेवण दिलेलं आहे. काय काय आणलं होतं सोबत? आम्ही बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, घोट्याची डाळ, बेसन पीठ आणि जे लागतं त्याचं जे लसूण खोबरं ते सगळं वाटण इथं आल्यावरती केलं आणि नंतर स्वयंपाक सर्वांनी बनवला. असं केलं सगळं. किती जणांचा आहे तुमचा ग्रुप सगळा महिलांचा? 13 जणांचा आहे. 13 जण. हां, 13. बरं. मग आता ह्या वर्षी तुमचं पहिलं वर्ष सगळ्यांनी मिळून करायचं. आता पुढच्या वर्षी पुढल्या वर्षी करू की आम्ही, इथून पुढे करू की आम्ही, इथून पुढे चालू ठेवणार आम्ही. कसा आनंद वाटतोय का? आनंद वाटतोय. घरी जाऊच वाटत नाही. सकाळी आता 2 वाजायला तरी काय टायमिंगच होऊन गेला. म्हणजे घरी जाऊच वाटत नाही. हा, आता पब्लिक बघून कसं घरी जाऊ वाटेल. घरचं ध्यानच झालं नाही. गुरं काय पोरं. भावना आहेत? खूप छान वाटतंय आल्यानंतर, समाजात आल्यानंतर, आणि टाळ मृदुंगाचा आवाज ऐकून आणि विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकून खूप छान वाटतं. अशा प्रकारे आपण पाहतोय की वारीमध्ये सेवा हीच वारी ह्या भावनेने सुद्धा अनेक वारकरी हे यामध्ये सहभागी झालेले असतात. तर ही दिंडी म्हणजे एक महिलांचा गट आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जे काही धान्य पिकवलेलं आहे ते धान्य, असं आजकाल समाजामध्ये विषमुक्त धान्य मिळणं कठीण झालं आहे आणि त्यातच या संपूर्ण महिलांनी आपल्या घरचं विषमुक्त धान्य आणून हे या ठिकाणी वारकऱ्यांना भोजन पंगत दिलेली आहे. पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा.